भैया ओ भैया आले. भैया साखर 1 किलो द्या ना. दादा आपल्याला भाजीला पण नाही. बघू ना काय. बघू आणि शेंगदाणे 1 किलो. पैशाचं बोल. मी बोलते तुमचे दादा पहिले लय उधारी झाले. देईल तसं भैया आम्ही उधारी देऊ. आपण आता एवढं कामच पेमेंट आल्या. आता उद्या पहिलीची पण 5,000 रुपये झाली बाकी देणार आहे ना आता. आ पहिलीची पण बाकी 5,000 रुपये झाली. नाही भैया 2 दिवसांनी पेमेंट होणार आहे. मग आम्ही देतो 5,000. हे पण मांडून ठेवा. नाही 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 असू द्या ना भैया. नाही 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 उधाऱ्या बंद केल्या. पहिले पण लय दिवस झाले तुमची उधारी नाही ना जमलं. देतो ना भैया 2 दिवसात. नाही ना पण मला पण पुढे मला द्यावं लागतं ना. मला पण घेणं सामान आणायला मला आणायला पैसे लागतात ना. 1-2 दिवस ऍडजस्ट करा. देऊन टाकतो सगळं देऊन टाकतो आम्ही. द्या ना भैया. मला पण मला पुढे द्यावं लागतं ना. भैया आम्हाला कसलंच घरात रेशन पाणी नाही. तुमची देतो ना आम्ही. नाही ना पहिले पण लय दिवस झाले ना. नाही ना झाले. तू थांब. तिला दोघांना पण नेऊया ना आपण. थोडा थोडा अर्धा 1 दिवसासाठी तो अर्धा आणि मी अर्धा घेऊ. भैया 1 जूस दो ना इसको और 2 पार्सल करो. हाँ पीने का ना. हाँ इधर 1 पीने को दो. और पैसा ना कल शाम को देंगे चलेगा ना. उधार ना आमची. कल देते ना पैसा. नाही नाही असं नाही. ह्याला तायडे काय दिवस आले का. एक काळ सगळं होतं आपल्याकडे. आज ज्यूस प्यायला पैसे नाही. दादा आपले आई वडील असते तर एवढी परिस्थिती आपली झाली नसते ना रे. किराणावाला बी पैसे देत नाही उधार देत नाही. जगणं मुश्किल झालंय बघ. पण टेन्शन न घेऊ. मी आहे. मी काय बी करेन पण तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. तू खचू नकोस. आता आपल्याला संध्याकाळी काहीच नाही. आजच्या दिवस ऍडजस्ट करा. पाण्यावर दिवस काढा. बघू आपण. माझं काही नाही रे. पण बारकी आजारी तुला माहितीये ना. बारकच आपण राहू शकतो. पण बारकीला डॉक्टरने काय सांगितलंय तिला फळं फ्रूट द्या तेव्हा तिची तब्येत चांगली होईल. आपण तर नाही तिला बघितलं तर मग कोण बघणार सांग बर. एक काम कर. तू घरी जा. हा. मला जरा काम आहे. मी आलो काहीतरी बघ. दादा खूप दुखतंय. काय झालं. अगं काही तुला पोट दुखतंय गं. अरे बापरे काय झालं. पोट दुखतंय. पाणी दिलं काही ना. काय झालं. दुखतंय पोटात. बरं थांब थांब. अरे बापरे अगं अन्न पाणी आरू पटकन. खूप दुखतंय दीदी. काय पोटात दुखतंय. हो. भूक लागली का. हा हा दादा खायला आणतोय आपल्याला. हा चालेल ठीक आहे. आरो आण पटकन पाणी. काय झालं का तिला. दादा हिला बघ ना पोटात दुखायला लागले. काय करू. काय करायचं दादा. दवाखान्यात न्यायचं का आपण लगे. अरे बाळा ग्लास ठेवली. आपले काही पैसे नाही. डॉक्टरने सांगितले 7-8 हजार रुपये खर्च येईल. पिंडीचा त्रास देतो. काय करायचं. खूप दुखतंय. त्याला काय दिवस आला याला. बहिणीला दवाखान्यात पण नेता येत नाही. पोटभर पण खायला घालता येत नाही. काय झालं दादा. ए, दादा
अरे ए बाळा अरे ए, आरू आरू ए उठ ना ए ए बाळा बघ ना दादा काय झालं तुला? दादा. ए दीदी ए उठ ना दादा. ए दिदू ए काय तरी दादा. पाणी लवकर ए दिदू बघ ना काय झालं तू बोल ना उठव ना दादा. दिदू. दादा, बघ ना ए, दिदू, काय उठ. झालं. तुला म्हणत होते ना मी बघतोय ना थांब ना तू ए दिदू ए दिदू ए दिदू उठ ना ए दिदू बघ ना काय अरे पाणी दादा दादा मी आहे ना ए आम्ही तुला काय नाही होणार देवा, आम्ही आयुष्यात परत नाही येणार रे आम्हाला एवढी संकट नको देऊ ए बाळा उठ ना ए ए तुला मी खावा आणतो बघ ए ए दिदू उठ ना दिदू ए दिदू उघड ना डोळे उघड ना डोळे उघड ए दिदू उठ ना दादा डोळे उघड दादा डोळे उघड ए हेडा बाई डोळे काय झालं तुला डोळे उघड हा? आपण दवाखान्यात जाऊ ए दादा घे प्लीज चल आपण दवाखान्यात देऊ जाऊ दे जे होईल ते होईल. दिदू उठ का बाई उठ ना. सावकाश दादा खांद्यावर घे ना पटकन चल आपण दवाखान्यात जाऊ तू टेन्शन नको घेऊ हा? काकू 500 रुपये द्या ना तुम्हाला अगं काय काय सारखंच 500 रुपये देन 100 रुपये देन तेल देन मीठ देन हा थोबाडे वर करून जसे आई बापा गेले तसं तुम्ही जायचं ना कशाला ग तुमचं असं शेजाऱ्या पाजारांना त्रास पाहिजे उठपळ शेजाऱ्या पाजारांच्या मागे येत आहे दे 10 रुपये दे 20 रुपये दे साखरन दे मिठन लाज वाटत नाही का तुला थोबाडी घेऊन येते मी देते ना तुमचं आतापर्यंत काय दिलंय तू रोज एकाचा धार घेते आणि रोज म्हणते मी देते ना तुमचं तोंड वर करून येते काकू असं नका बोलू माझी परिस्थिती आमच्या अशी आहे म्हणून अगं तुमची परिस्थिती वर्षानुवर्ष अशीच राहणार आहे मग आम्ही मग तर उचाला का शेजाऱ्यांनी हा कशाला माझ्या दारात येऊन रडते 200 रुपये तर द्या अगं तुला काय डोकं काय सांगितलं ना बाई 1 रुपया तुला देणार नाही कुठून देऊ मी काय कामाला आहे का तुला पैसे द्यायला बर पीठ तर द्या राहू द्या पैसे पीठ द्या मी तुम्हाला दळण आणले का उद्या देते अरे देवा म्हणजे बरं का रे हिचा पैसे द्या नाही तर मग पीठ तरी द्या ना ओ काय किलवानी बोलत या अगं रोज थोबड पाडून येते काय ना काय कारणाने माझ्या आई वडील असते तर आम्ही कशाला काकू तुमच्या दारात आलो असतो हा तुझे आई वडील गेले तसे तुम्ही जा तोंड वाचून हे काय अहो, रे काकू, माझ्या आई वडिलांबद्दल बोलू नका तुमचे पैसे आणि तुमचं धान्य आणि राशन राहू दे तिथं नको आम्हाला काय झटका येतो ते येते कशाला मग हा काय बोलून जाती रोज एकाच्या दाराला साल ठेवी ना बावळट अरे नितीन तू कुठे चाललाय आणि किती फोन केले मी कुठे आहेस तू तुला बोलायचंय की नाही माझ्या बरोबर खरं सांग हे बघ मला जरा घरी काम आहे जाऊ दे नंतर बोलू आपण. माझं तू आधी पप्पा माझ्या लग्नाचं बघत आहेत रोज बघत आहेत काय सांगू मी त्यांना तू हे- खरोखर प्रेम तरी करतोस का माझ्यावरती अरे काय प्रेम चाललंय यार माझी परिस्थिती मला माहिती मला बहिणीला खायला घालता येत नाही दवाखान्यात नेता येत नाही चला डोकं असं बंग झालं मी तुझ्या पाया पडतो मला काय लग्न बिग्न नाही करता येणार मला माफ कर 4 वर्ष थांबले मी तुझ्यासाठी फक्त आणि आता तू असं सोडून चाललास का मला असं वाटतंय आता तू थांबू नको माझ्यावर लय जबाबदार आहे बहिणीचा दवाखाना 2 बहिणींची लग्न घरची परिस्थिती मी लय अडकलोय घ्यायच्यात तू काय करतो इथं आहे का बरं आहे का बरं आहे काय बोलले डॉक्टर म्हणले पैसे भरा किती पैसे 50,000 बापरे 50,000 आता कसं रे मी बघतो ना मी 50,000 कशाला काय काय झालं नक्की दादा ही कोण आहे ती माझी मैत्रीण आहे मैत्री तू कोण काय आहे? नाही राहू दे आम्ही बघू नाही सांगा ना मला काय झालं 50,000 का कशाला पाहिजे तेवढे मी कोण तुम्ही कोण आहे मी ओळखत नाही पण माझी छोटी बहीण ना तिची खूप सिरियस तब्येत आहे त्यामुळे एवढंच ना डॉक्टरनी- नितीन
एवढंच माझे मी तुम्ही देऊ मला- शकते. आम्हाला मदत करताय पैसे खरंच मी देईन तुम्हाला 50,000 पैसे. रुपये अगं नको ताई तिच्याकडून नको अरे नितीन, अगं नको 50,000 रुपये देते हो खरं देते मी पप्पांना आता दादा, कॉल करते. अगं. घे ना असू दे आपण घे ना प्रेमात दादा. सध्या साईडला दादा ठेवू. आपण बघू ना नंतर घे ना असू दे ना घे ना मी करते लगेच कॉल घरी. लय उपकार होतील तुमचे तेवढं आमची मदत करा अगं ताई हात नको जोडू यार. हॅलो हा पप्पा. हा पप्पा मला 50,000 पाहिजे होते. द्याल करता लगेच? ठीक आहे ओके. हा आले लगेच घरी मी. हा ओके. मॅडम ताई तुमचं लय उपकार झालं मी कवाच उपकार तुमचे पेट माझी बहीण एकदा बरी झाली ना तुम्हाला ना आम्ही 50,000चं 60,000 रुपये देऊ हा दादा चल ना तुम्ही येता का दवाखान्यात हो, हो, चल चल. ना दादा हा दादा चला पुढे चला मी आलो. काय झालं ना आमच्यासोबत चल दादा काय पटकन. चल तू थांब ग. त्या पोरीकडून कशाला पैसे घ्यायचे तू? काय झालं देऊ ना आपण माघारी तू डोकं न खात जाऊ. चल बघू सगळ्या गोष्टी तुला माहित नसतात. 4 वर्ष झाले ती पोरी माझ्या मागे लागली लग्न कर. चांगलं की दादा करणं लग्न मग एक ताई सगळ्या गोष्टी चांगल्या नसतात. मी लग्न केल्यावर तुमचे लग्न कोण करणार आहे का? दादा जाऊ दे ना आमचं आज ना उद्या लग्न होईल ना तू शांत बस. अरे कसली भारी पोरगी आहे. मला लय आवडली दादा तू करणं लग्न अगं ताई दिसतं तसं सगळं चांगलं नसतं. तुम्हाला नाही पुढला विचार. बरं, चल राहू दे आपण बघू अगं नको ताई तू गप्रे दादा येणार नाही. पाटील पाटील काय पुरी थोडे 20,000 रुपये पाहिजे होते अरे बाळा मी पहिल्याच टेन्शन मध्ये आहे. पाटील लय गरज आहे. तुम्ही 20,000 द्या. तुम्ही सांगाल ते काम मी करत. मी 20 काय तुम्हाला 2 लाख रुपये देतो पण तुम्हाला माझ्या पुरीचा हात तुझ्या भावाच्या हातामध्ये द्यावा लागेल. काय म्हणजे कशासाठी आणि तुमचं आमच्या एवढं प्रेम केव्हापासून होतो चाललं माझ्या भावाशी तुमच्या मुलीशी लग्न अरे पुरी काय सांगायचं त्या माझ्या पुरीनं बाहेरच्या एका पोरापासून तिला दिवस गेले आणि तो मुलगा पळून गेलाय. तू सांग आता मी गावचा पाटील आहे माझ्या इज्जतचा भाजीपाला होईल म्हणून मी तुला ही रिक्वेस्ट करतो घे. मी तुला नाही ताई आम्ही काय एवढ्या खालत्या झाडाचं दिसलो का तुम्हाला पाटील तुम्हाला जरा तर काहीतरी वाटलं पाहिजे होतं बोले माझा भाऊ काय रस्त्याला पडलेला आहे का पैसे मागाय आलो म्हणून आ तुमची पोरगी तुमच्या ताब्यात ठेवाय नाही का आल्या इकडे आहे पुरी. पुरी मी तुझ्या पुढे हात जोडतो. तुमचे हात बीत जोडायचे तसेच आम्ही संस्कार माणसे मस्त आम्हाला गरीब आहे आम्ही पण आम्हाला लाचारीची सवय नाही माझ्या पुरीच्या तोंडाकडे तर बघ. काय इकडे आहे पुरी. हो दादा ताई अरे बाबा नको बघायला चल तू मला नाही तर असल्या गोष्टी आवडत तुला माहिती आहे ना 20,000साठी नाही 1 लाखासाठी तू असं लाचार होणार आहे का ताई पण आमचं तोंड नाही बघायचं तू नंतरच्याला तुला सांगते मी तुला तर ह्यांच्या पोरीशी लग्न करायचं असेल ना आमचं तोंड नाही बघायचं ताई पण तू एकदा बघतं खरं. काय बघू काय बघू एकदा बघताय. ही माझी पुरी. तू तू मी हे ते मॅडम आपले मी तयार आहे लग्न कराय. काय हो लग्न आम्ही करायला तयार आहे हो वा हो आम्ही तयार आहे दादा चालेल हो आम्ही तयार आहे चालतंय. तयार आहे काय झालं दादा एक हॅलो हा काय 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 झालं? खरंच दादा ताई माझी नोकरी लागली. काय बोलतोय आई, बापरे 80,000 पगार आहे. खरंच 80,000 बापरे तुझं लक्ष्मी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू. बघा पहिलाच माझ्या मुलीचा पायगुण. बाबा खरं तर आम्ही हे नाटक केलं आम्हा दोघांना आधीच माहिती. असं हा कारण मी याच्यावरती प्रेम केलं याच्या पैशाकडे बघून केलं नव्हतं माझी परिस्थिती बघली कसं होता तो आम्हा दोघांना पण माहित होतं की त्याला नोकरी लागणार आहे तरी पण आम्ही थांबलो. खरं तर मला माफ करा. 4 वर्ष झाला आम्ही एकमेकावर प्रेम करतोय
पण माही कधी ताकदच झाली नाही परिस्थितीमुळे तुमच्या पोरीचा हात हातात घ्यायची. तिला म्हणायचं नाही मी की मला नोकरी लागल्यावर भेटेल, नोकरी लागल्यावर त्या बापाला भेटेल. पण तिने आज माझ्यासाठी निवड झाल्याचं नाटक केलं. पण खरं सांगू, माझं तुमच्या मुलीवर लय प्रेम. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. हो का? मी बोलते, पैशाने कुठली मन जिंकता येत नाहीत. आम्ही कितीही गरीब होतो आज, पण आज माझ्या भावाला नोकरी लागली. किती वेळ लागला श्रीमंत व्हायला आम्हाला. काहीच नाही. हा, मग एकमेकांनी मन समजून घेतलेत. तिथं तिची खुशी, तिथं माझ्या भावाची खुशी. आपण तुमची संमती असेल तर हे तर नाटकच होतं, पण खरंच लग्न लावून देऊ. आहे, माझी संमती आहे. वा, हा ना. आशीर्वाद घे ना दादा, घे ना वहिनी. काय करा, ठीक आहे. परिस्थिती आज ना उद्या बदलून जाते. मामा, माणसाच्या श्रीमंतीपेक्षा माणसाच्या मनाची श्रीमंती पहा. खरंच जिंकलं तू.